नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक असा डिंकाचा लाडू बनवते बघा। त्यासाठी आपण काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला। ही खारी घेतले बारीक करून। तर दुकानवाला म्हणला आमची मिक्सर बिघडले, जाड आहे, तुम्ही थोडं मिक्सर मध्ये फिरवून घ्या। त्यासाठी मी मिक्सर मध्ये फिरवून घेते। मी खजूर एक वाटी घेतले बिया काढून, एक वाटी मकाने घेतले, एक वाटी काजू घेतले, एक वाटी बदाम घेतले, अर्धी वाटी मी डिंक घेतलाय, डिंक 50 ग्रॅम असेल, एक वाटी तीळ घेतले, एक वाटी खोबरे घेतले, बारीक चिरून घेतले खोबरं, तुम्हाला किसून घ्यायचं तर घ्या। अशा पद्धतीने मी लाडू बनवले ते बघा। किती मऊ आणि लुसलुशीत झाले, अजिबात चिकट झालं नाही तर कडक झालं नाही तर तोंडात टाकतात ही लाडू आपले रेगळणार लाडू आहेत, अजिबात दाताला चिटकत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे घेतले। आता गॅसवर कढई ठेवे, कढईमध्ये आपण आता पहिल्यांदा डिंक तळून घेवे। सगळं आपलं ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे। तर थंडी दिवसात डिंक खाल्ल्याला खूप फायदेशीर आहे आपल्या शरीराला। ह्याच्यामध्ये काय लोह, कॅल्शियम सगळं असते। मला काही एवढं माहिती नाही तर मी सांगते बघा तुम्हाला। सगळ्या पदार्थात काय विटामिन डी, सी काय काय भरपूर मात्रा असते, तर आपले हाडं मजबूत होते, ते सांधवात असेल ते कमी होते थंडी दिवसात। आता बदाम भाजून घेऊयात तुपामध्ये। आता कडाक्याची थंडी तर खूप पडली आहे बघा। थंडीत असं डिंकाचा लाडू खाल्ले आपल्या शरीराला ऊर्जा देणार आहे, तर रक्त वाढायला मदत होते, केसासाठी उत्तम आहे, आपल्या केस गळत असले तर थांबते ते। आता काजू तळून घेऊया। रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते। तर काजू पण तळून झाले तर काढून घेऊया। आता खारीक पावडर ती पण भाजून घेऊया, म्हणजे तुपात घेऊया भाजून थोडीशी आपल्याला फिरवून घ्यायची मिक्सरमध्ये। तर दुकानवाला बोलला की खारीक पावडर ही जर आमची मिक्सर बिघडल्यामुळे जाड राहिले तुम्ही मिक्सरमध्ये फिरवा। आता खारीक आपण बारीक करायचं तर मिक्सरचं भांडं बंद पडतं, म्हणून मी रेडीमेडच आणली होती। आता तुपामध्ये मी खारीक पावडर पण भाजून घेतलेले। आता खोबरं भाजूया। पातळ चिरून घेतले बघा खोबरं, तुम्हाला किसून घ्यायचं तर मी किसून पण घेऊ शकताय, मी पातळ चिरून घेतले। काढून घेऊया आपण। आता मकाना भाजूया। आता मकानामध्ये खूप काय काय आहे बघा, तर मकाना खाल्ल्याला पण खूप छान आहे, म्हणून मकाना पण आपण घालणार आहे। चांगलं कुरकुरू होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला। आता काढून घेऊया। आता तीळ भाजूया आपण। तिळाला आणि नारळाला आपल्याला म्हणजे खोबऱ्याला तेल वतायची गरज नाही, त्यांना अंगचंच तेल असते, फक्त भाजून घ्यायचं आपल्याला चांगलं फुटपर्यंत। तिळाचा आवाज तडतड उडोपर्यंत आपल्याला तिळ भाजून घ्यायचं आहे। तिळामुळे ती पण खूप ही असते, थंडी दिवसात तीळ खाल्ल्याला पण छान असते, तर तीळ पण त्यासाठी आपण वापरते बघा। आता परत मी तूप घातले 1 चमचा। आता आपण त्यात खजूर भाजून घेऊया तुपामध्ये। आज आपण बिना साखरेचा बिना गुळाचा आपण लाडू बनवणार आहे, अजिबात साखरेचा वापर करत नाही, गुळाचा नाही। ज्याला कोणाला डायबिटीज आहे त्यांनी सुद्धा ही लाडू खाल्लं तर चालते। तर आता खारीक पण भाजून घेतली मी, थंड करायला ठेवे। तर खोबरं, बदाम, काजू सगळं थंड झाले, आपण बारीक करून घेऊया मिक्सर मधून। थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायची ही। अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात घातलंय बघा। खूप टेस्टी, एक लाडू खाल्ला तर तुमचा आजार निघून जाईल। आता अशा पद्धतीने आपण सर्व बारीक करून घेणार आहे। आता मकाना घालूया, तीळ घालूया आपण,
तुम्ही लहान मुलांना पण हे लाडू देऊ शकताय. रोज एक डब्यात लाडू दिला तर सकाळ सकाळ तुम्ही मुलांना पण छान ऊर्जा येते आणि अभ्यास करा, त्यांची बुद्धी पण चालते बघा. आता डिंक घातलाय. बारीक करून घेतलंय मग सगळं. आता काढून घेऊया आपण. आता खजूर बारीक करूया. फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. खजूर बारीक झाले. आता आपण एक सगळं एकजीव करून घेणार आहे. बदाम काजू सगळं वाटलेलं. सगळे एका ठिकाणी मिक्स करून घेऊया. एक चमचा वेलची पावडर घालूया. तर एक जायफळ घेतले मी, पिसून घालूया आपण. थोडंसं जायफळ घालायचं. जायफळ पण खाल्ल्यावर थंडी दिसत, सर्दीला पण ही असं छान असते. म्हणजे सर्दी आपल्याला होत नसते जायफळमुळं. जायफळ वेलची पावडर आपल्याला लाडू मस्त होते त्या चवीला. आता एक जीव करून घेऊ आपण, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने मी फिरवून घेतलंय बघा. सर्व आता फिरवून घेऊया आपण. एक जीव होतोय. खजूर आणि डिंक, खोबरं, काजू, बदाम सगळं एक जीव होतोय आपलं. अशा पद्धतीने आपण आता फिरवून घेतलं सगळं. मिक्स करून घेऊया. थोडंसं हातानं गाठी मोडून घेऊया आणि आता लाडू वळून घेऊया आपण. लाडू लिंबा एवढा आपण छोटे छोटे लाडू बांधणार आहे. सहज कोणीही बांधलं तर सोप्या पद्धतीने बघा. हातात घेतलं दोन्ही चिमटीनं असं दाबून घ्यायचं. लगेच लाडू बनतोय आपला. तुम्हाला दुसरा पण दाखवते. अशाच पद्धतीने आपण आता लाडू बांधून घेणार आहे. अगदी पौष्टिक डिंकाचं लाडू आपलं तयार होतात बघा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळी खाते ती. आणि ही डिलिव्हरी झालेल्या बायकांना तर खूप फायदेशीर आहे खाल्लेला डिंकाचा लाडू. आणि आपल्यासारख्याने खाल्लं तर चालतंय बघा सगळ्यांनी. 2 बांधले 3 बांधलं बघा मी लाडू. पटापट बांधून होत्यात लगेच. तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया. गोल ठेल आले तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतले. तर छोटं छोटं मस्त. रोज एक लाडू खा आणि आजारापासून वाचवा. पौष्टिक असं डिंकाचं लाडू आपलं तयार झाले. तर तुम्ही पण नक्की करून बघा. थंडी या दिवसात लाडू आणि सर्वांना खायला घाला. पौष्टिक अगदीच गोल ठेल फायदेशीर ही लाडू बनतात. धन्यवाद. बाय बाय.